नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा. त्याच्यामध्ये तिसरा लेसन ज्याचं नाव आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा लेसन आहे. कारण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सायन्स मधील किंवा कोणत्याही विषयातील कोणतेही पाठ आपण जेव्हा वाचत असतो त्यावेळेला आपल्याला भरपूर असं नॉलेज मिळत असतं. आताची शिक्षण पद्धती ही पूर्ण ही आकलन पद्धतीवर अवलंबून आहे. आता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा सायन्सशी रिलेटेड जो भाग आहे तो याच्यापूर्वी 11वी आणि 12वी मध्ये टाकला जायचा. परंतु आता आपल्या शाखा बदलत असल्यामुळे म्हणजे आपण कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्सला जातो त्याच्यापूर्वीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जीवन प्रक्रिया म्हणजे काय, म्हणजे त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रजनन म्हणजे काय याविषयी कळावं म्हणून हा पाठ आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन झाले. 2 सेशन मध्ये आपण अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होतं आणि कोणकोणत्या अवयवांमार्फत होतं ते आपण पाहिलेलं आहे. त्यांना वेगळी नावं आहेत, त्या नावांप्रमाणे आपण त्यांची स्टडी केलेली आहे. आता या सेशन पासून आपण पाहणार आहोत की लैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत झाडांमधील लैंगिक प्रजनन. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा अंग कोणता असेल तर फूल. फुलामुळेच झाडामध्ये लैंगिक प्रजनन होतं. ते कशा प्रकारे होतं ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 लैंगिक प्रजनन. इथे पहा लैंगिक प्रजनन. आता याच्या नावावरूनच आपल्याला कळतंय की याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन होऊन त्याच्यापासून नवीन संतती तयार होते. म्हणजे हे प्रजनन कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्री युग्मक म्हणजेच फिमेल गॅमेट आणि पुयुग्मक म्हणजेच मेल गॅमेट या होत. यामध्ये 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. पहिली आहे युग्मक निर्मितीची म्हणजेच गॅमेट्स फॉर्मेशनची पहिली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी एकगुणी असतात. मी आता फॉर एक्झाम्पल देतो. आपल्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र असतात म्हणजे 22 ऑटोसोम्स समजात गुणसूत्रांच्या जोड्या आणि शेवटची जोडी जी असते ती असते सेक्स डिटरमायनिंग म्हणजे लिंग निश्चिती करणाऱ्या गुणसूत्रांची जोडी. तर असे मिळून 23 × 46 असे गुणसूत्र असतात. ज्या वेळेला युग्मक निर्मिती होते मेल किंवा फिमेल गॅमेट त्यावेळेला त्याच्यामध्ये हॅप्लॉइड नंबर होतो म्हणजे एकगुणी नंबर होतो आणि 22 समजात आणि 1 सेक्स डिटरमायनिंग क्रोमोसोमचा जो जातो. अशा 2 पॅरेंट्स कडून अर्धे अर्धे गुणसूत्र येऊन त्याच्यापासून संततीमध्ये परत एकदा 46 गुणसूत्र तयार होतात. हे झालं आपलं म्हणजे मानवाचं झालं. आता आपण पाहणार आहोत झाडांमध्ये वनस्पतींमध्ये कशा प्रकारे युग्मक निर्मिती होते किंवा लैंगिक प्रजनन होत असतं. चला तर मग पाहूया लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये. इथे बघा फलन. आता एक युग्मक निर्मिती झाल्यानंतर यांचं मिलन झालं, स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन झालं की त्यांच्यापासून युग्मनजाची निर्मिती होते, झायगोट फॉर्मेशन होतं आणि त्याला फलन असं म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो म्हणजे एम्ब्रिओ तयार होतो आणि या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आता वनस्पतीमध्ये कशा प्रकारे कीटक या फुलाकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये परागीभवन करतात ते आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, स्त्री युग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी 2n असते तर काय झाले असते म्हणजे डिप्लॉइड नंबर गेला असता तर काय झालं असतं. जसं आपण अमिबाचं द्विविभाजन बघितलं त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या जेवढी पॅरेंट्स मध्ये आहे तेवढीच द्विविभाजन झाल्यानंतर 2 पेशींमध्ये होते कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची 2 युग्मक समाविष्ट नसतात तर एकाच पेशीपासून नवीन पेशी तयार होतात. जर दोन्हीही आणि दुसरा जो क्वेश्चन आहे निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते तर ॲबनॉर्मॅलिटी वाढली असती. नवीन जी संतती निर्माण होते त्याच्यामध्ये ह्या क्रोमोसोमची संख्या वाढली असती आणि ॲबनॉर्मल बिहेवियर झालं असतं. जसं आपण बघतो ट्रान्सजेंडर यांच्यामध्ये सुद्धा आपण मेल फिमेल सारखी वागते किंवा फिमेल मेल सारखा काम करत असतो कारण त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी एखाद दुसऱ्या गुणसूत्रांची X किंवा Y ची वाढ झालेली असते. म्हणजे जर अर्धगुणसूत्री विभाजन झालं नसतं लैंगिक प्रजननामध्ये तर काय झालं असतं तर ॲबनॉर्मॅलिटीज वाढल्या असतात कारण पुढल्या जनरेशन मध्ये त्या गुणसूत्रांची संख्या प्रचंड मोठी झाली असती आणि त्याच्यामुळे अवाढव्य असा मनुष्य प्राणी तयार झाला असता.
इथे बघा वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन हा फार महत्वाचा पार्ट आपण पहिला बघणार आहोत आणि त्याच्यामधील मानवामधील लैंगिक प्रजनन कसं होतं हा अत्यंत इम्पॉर्टंट असा पार्ट आपण पाहणार आहोत. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलांमुळेच वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्वंदीचं फूल जर बघितलं तर ते लाल किंवा इतर रंगाचं असतं. आपण लाल रंगाचं फूल बघितलं तर त्याच्यामध्ये स्त्री केसर आणि पुंकेसर आपल्याला सेपरेट व्यवस्थितपणे दिसतात. आता पहा, फुलांमध्ये निदलपुंज, निदलपुंज म्हणजे कॅलिक्स, जो देठाच्या वर आलेला भाग असतो हिरवट, त्याला म्हणतात निदलपुंज. दलपुंज म्हणजे पाकळ्या, म्हणजे त्याला पेटल्स असं म्हटलं जातं. पुमंग आणि जायंग, पुमंग म्हणजे अँड्रोशियम आणि जायंग म्हणजे गायनोशियम. पुमंग म्हणजे पुकेसर आणि जायंग म्हणजे स्त्री केसर. परत पुकेसरावर परागकण आलेले असतात. परागकण त्याच्यात तयार होतात, ते परागण असतात. आणि त्याच्यानंतर जायंगमध्ये स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी म्हणजे कुक्षिरुंत आणि ओव्हरी, अंडाशय आपल्याला दिसतं. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कॅलिक्स हा फुलाच्या खाली असलेला पार्ट आहे, पेडिसेलच्या वर म्हणजे देठाच्या वर. आणि त्याच्यानंतर दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. या विविध रंगी असल्यामुळे काय होतं, जसं बघा, आपण मार्केटमधून जात असू आणि आपल्याला मिठाई दिसली किंवा फळांचे विविध रंग दिसले तर आपण त्या फळांकडे किंवा त्या मिठाईकडे अट्रॅक्ट होतो. त्याप्रमाणे हे कीटक सुद्धा वेगवेगळ्या कलरकडे अट्रॅक्ट होतात आणि म्हणून ही दैवी देणगी म्हणावी लागेल की फुलांना वेगवेगळे असे कलर्स दिलेले आहेत. या रंगांमुळे ते कीटक अट्रॅक्ट होतात. पुमंग हे पुलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्री केसर म्हणतात. आता त्यांची रचना कशी असते ते आपण इथे पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या इमेज मध्ये आपल्याला स्पष्ट होतंय की कशा प्रकारे पुकेसर आणि स्त्री केसर असतं. बघा, दलपुंजा म्हणजे पाकळ्या, कुक्षी आपल्याला स्त्री केसर, जायांग म्हणजे गायनोशियम आपण बघतोय, कुक्षिरुंत आणि अंडाशय याच्यामध्ये दिसतंय. त्यानंतर परागकोश म्हणजे पोलन ग्रेन्स आपल्याला तिथे दिसत आहेत आणि ते आहे पुमंग म्हणजे पुंकेसर. याच्यामध्ये आपल्याला रुंत आणि स्टॅमेन आणि त्याच्यावरती असलेलं पोलन सॅक दिसते, परागकोश दिसते. आणि अशा प्रकारे एकाच फुलामध्ये मादी पार्ट आणि नर पार्ट आपल्याला जिथे दिसत आहे. आता बघा, बाजूला एक पपईची फुलं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये मादी फुल आणि नर फुल वेगवेगळे असतात. जास्वंदीच्या फुलामध्ये हे दोन्ही घटक एकाच फुलामध्ये अंतर्भूत झालेले असतात. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्परुंत असं म्हणतात, त्याला पेडिसेल आपण म्हणू शकतो किंवा स्टार्क सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक पुकेसराला एक रुंत असते, जे आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं, आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो आणि त्याच्यामध्ये परागकण असतात. आपण जास्वंदीच्या फुलाला आपला असा निसटता स्पर्श जरी झाला तरी आपल्या हातावर असे पिवळे पिवळे कण येतात. ते कण म्हणजेच काय असतात तर परागकण असतात. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, याला परागण किंवा परागीभवन असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे कीटक जेव्हा अट्रॅक्ट होतात त्यावेळेला त्यांच्या पायाला चिकटून हे पुंकेसरावरून परागकण असतात, तो जेव्हा फुलावर पायरेत असतो त्यावेळेला त्या स्टिग्मा ओव्हरीमध्ये स्टिग्मावर पडतात आणि तिथून परागकण जे असतात त्यांची जी एक ट्यूब तयार होते आणि ती ओव्हरीमध्ये जाऊन झायगोट तयार करत असते. इथे द्विफलन होतं. दोन फलनामध्ये काय होतं, आतमधला दुसरा जो न्यूक्लियस असतो त्याच्यावरून सीड तयार होते आणि बाहेरच्या दुसऱ्या न्यूक्लियस पासून, पहिल्या न्यूक्लियस पासून बाहेरचं फळ तयार होतं. जसं आपण आंबा खातो ते दोन न्यूक्लियस म्हणजे आतमधली सीड वेगळ्या न्यूक्लियसद्वारे परागकणाचं युनियन होतं आणि बाहेरचं जे फळ असतं त्यासाठी दुसरा न्यूक्लियस असतो. म्हणजे एकाच ठिकाणी एक डबल फर्टिलायझेशन होत असतं. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, परपरागण आणि स्वपरागण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्याला स्वयंपरागण असे म्हणतात. म्हणजे एकाच फुलामध्ये असू द्या किंवा एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये, त्याला स्वयंपरागण असं म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. म्हणजे दोन झाडं आहेत, जास्वंदीची दोन झाडं आहेत, दोन वनस्पती आहेत, त्या दोन वनस्पतीवरील फुलांमध्ये जेव्हा परागीभवन होत असतं तेव्हा त्याला परपरागण असं म्हटलं जातं. जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून आणतात. बघा, हे आपल्याला आर्टिफिशियल घडवून आणायचं आहे, कारण आपल्याला नवीन प्रजाती निर्माण करायची आहे जेणेकरून आपल्याला जास्त पीक मिळेल. आता इथे बघा, अवृत्त बीजी वनस्पतीमधील द्विफलन कशा प्रकारे होतं. पुंशीवर जो परागकण पडलेला आपल्याला दिसतोय,
कुक्षिरुंतामधून पुढे बघा जे ट्यूब पराग नलिका तयार झाली आणि ती ओव्हरीच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर बीजांडे आहेत, त्याच्यामध्ये भ्रूणकोश आहे आणि त्याच्यानंतर इथे डबल फर्टिलायझेशन होऊन एका फर्टिलायझेशनद्वारे सीड आणि दुसऱ्या फर्टिलायझेशनद्वारे बाहेरचं फळ तयार झालेलं आपल्याला इथे दिसत आहे. याला द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. मी तुम्हाला याच्यापूर्वी एक्सप्लेन केलेलं आहे की आपण आंबा जो खातो तो बाहेरचा भाग असतो ते अंडाशयाचं रूपांतर झालेलं असतं आणि आतमधली जी बी आहे ते म्हणजे बीजांडाचं रूपांतर बीजात झालेलं आहे. फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. म्हणजे त्याला योग्य प्रकारे पाणी मिळालं तर ते मातीच्या दिशेने त्याची मुळं तयार होतात आणि अंकुर बाहेर येतो, तो वरच्या दिशेने वाढायला सुरुवात होते. बीजात भ्रूणकोशाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. या बीजांकुरणाची स्लाइड आता आपण इथे पाहणार आहोत. इथे बघा बीजांकुरण आपल्याला सीड पडलेले दिसते मातीमध्ये. त्याच्यानंतर खालच्या दिशेने त्याचं मूळ गेलेलं आहे आणि त्या मुळाच्या वरच्या बाजूने त्याला अंकुर आलेला आहे आणि अंकुर पुढे पुढे वाढत जाऊन वरच्या दिशेने नवीन वनस्पती तयार झाली आणि खालच्या दिशेने त्याला सांभाळणारी म्हणजे त्याला आवश्यक असणारं पाणी मिळवण्यासाठी असलेली रूट सिस्टीम आपल्याला दिसत आहे. याला बीजांकुरण असं म्हटलं जातं. म्हणजे हे अनुकूल परिस्थितीमध्ये म्हणजे मातीत टाकल्यानंतर त्याला पाणी मिळालं तरच ते अशा प्रकारे फलन होऊ शकतं. म्हणूनच शेतकरी मे महिन्याच्या शेवटी आपल्या इथे कोकणातला शेतकरी किंवा महाराष्ट्रातला शेतकरी पाऊस जेव्हा येतो त्याच्यापूर्वी पेरणी करत असतो. घरातील कोणत्याही कडधान्याचे 10-12 दाणे चंचुपात्रात किंवा काचेच्या ग्लासमध्ये कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा. त्यात दररोज पाणी घालत राहा. आढळून येणारे बदल नोंदवा. आपण जे बीजांकुरण आधी बघितलं त्याप्रमाणेच अशा प्रकारे रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम याच्यामध्ये तयार होते आणि अंकुर वरच्या दिशेने वाढतो तर जमिनीत ते मूळ खालच्या दिशेने वाढतं. हे भ्रूणकोशामध्ये असले त्याच्यामध्ये पोषक द्रव्य त्याच्यामध्ये साठवलेली असतात. जेव्हा कधी अनुकूल परिस्थिती येते म्हणजे जेव्हा कधी त्याला पाणी मिळेल त्याच वेळेला अशा प्रकारचं बीजांकुरण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तिसऱ्या सेशनमध्ये आता लैंगिक प्रजननाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कसं होतं त्याच्याविषयी डिटेल स्टडी केलेला आहे. म्हणजे निदलपुंज म्हणजे काय, दलपुंज म्हणजे काय किंवा त्याचे जे सेक्स ऑर्गन आहेत कुठले तर स्त्री केसर आणि पुकेसर त्यांची रचना कशा प्रकारे असते, त्याप्रमाणे स्वयंपरागण म्हणजे कसं होतं आणि परपरागण कसं होतं आणि शेवटला आपण पाहिलं की बीजांकुरण होत असताना कशा प्रकारे ही वनस्पतीची मुळं आणि अंकुर तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एएस विद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला ह्या विषयांची म्हणजे सायन्स किंवा सोशल सायन्स, गणित, इंग्लिश, कॉम्प्युटर आणि हिंदी या विषयांचं सखोल मार्गदर्शन आम्ही देतो. आपल्याला काही क्वेरीज असतील तर आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण शिक्षकांना कसं विचारायचं किंवा त्यांचं लेक्चर खूप कमी असतं. तर अशा वेळेला आपल्याला ह्या ॲपचा खूप उपयोग होईल. ह्या ॲपच्या मार्फत तुम्ही आम्हाला कोणतेही प्रश्न विचारू शकता. तज्ज्ञ शिक्षक आपल्याला या प्रश्नांचं उत्तर आपल्या वेळेत म्हणजे तुम्हाला हवं त्यावेळेस देतील. त्यामुळे तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल. आजकालची एज्युकेशन सिस्टीम ही आकलनाची एज्युकेशन सिस्टीम आहे. म्हणजे आपल्याला किती कळलं याच्यावर आपण लिहू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे आणि समजण्यासाठी आमचे तज्ज्ञ शिक्षक आपल्याला वेळोवेळी सहकार्य करत असतात. तरी आपण ह्या एएस विद्यालय ह्या ॲपला आजच रजिस्टर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याबद्दल सांगा जेणेकरून आपला सर्वांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊन आपलं फ्युचर म्हणजेच आपलं भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.